डॉक्टर, आम्हाला ना 2025 मध्ये बाळ हवंय, असं डिसेंबरच्या सुरुवातीला एक कपल आले होते. बाळासाठी रोमॅन्स, इंटिमसी, कम्युनिकेशन, निगोसिएशन, पर्स्युएशन ह्या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत, आणि रिलेशनशिप हे बाळासाठी किती महत्वाचं आहे, हे सगळं आपण ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये. आपलं जोडीदारासोबतचं नातं स्पाइसअप करण्यासाठी, नव्यानं फुलवण्यासाठी 2025 मध्ये काही साधे सोपे संकल्प करता येतील का? नातं परत फुलवायचं म्हणलं तर त्यात रोमांसचे रंग नव्यानं भरता येतील का? तर दुसरीकडे मूव्ह ऑन होत नवीन सुरुवात करायची म्हणली तरी 2025 हे नवीन वर्ष त्यासाठी कमाल निमित्त आहे का? या सगळ्याविषयी डॉक्टर या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न विचारतो, नवीन वर्षातले रोमॅन्टिक संकल्प हा आपला आजचा विषय आहे. कसं बघता तुम्ही याकडे? मी असं म्हणेन की नवीन वर्ष म्हणजे जानेवारी 2025 चे रेझोल्युशन थोडा उशीरच झाला असं म्हणायचं. तर रेझोल्युशन आपल्याला साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये केली तर बरी आहेत. पण जर असं आपण याच्याकडे बघितलं की कुठलाही तारीख, कुठलाही महिना हा आपली एक आयडिओलॉजीच आहे, हे काय रियालिटी नाहीच आहे. शेवटी सूर्य काय म्हणत नाही की आज जानेवारी आहे म्हणून मी असं उगीन किंवा तसं उगीन. तर आपण जेव्हा संकल्पना करतो, इंटेन्शन ठेवतो कुठल्याही गोष्टीसाठी, तर ती आपल्यासाठी एक रोडमॅप बनते पुढच्या आपल्या ऍक्शनसाठी, आपल्या ऍक्टिव्हिटीजसाठी, आपल्या एंगेजमेंटसाठी. आणि न कळत का होईना आपण त्या डायरेक्शनमध्ये एफर्ट घालायला लागतो. सो फॉर एक्झाम्पल, हे जे कपल होतं जे मी इंट्रोडक्शन बद्दल ज्यांची चर्चा केली, की ते नोव्हेंबर एंड डिसेंबरमध्ये माझ्याकडे आले होते की आता आम्ही ठरवलंय की आम्हाला बाळ हवंय. इतकी वर्ष आमचं नातं इतकं छान होतं, आम्ही कॉलेजमध्ये भेटलेलो कपल आहोत आणि आतापर्यंत आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की बेबी हवंय, पण आता असं वाटायला लागलंय की बाबा आपल्याला एक बाळ हवंय. तर मग आम्ही आमचं रिलेशनशिप कसं जपून ठेवायचं, आणि हा त्यांचा खूप मोठा इश्यू होता की जे त्यांचे फ्रेंड्स त्यांनी बघितले होते, ज्यांनी कन्सीव्ह केलं होतं किंवा ज्यांनी फॅमिली सुरू केल्या होत्या, त्यांचं रिलेशनशिप डॅमेज झालं होतं. आणि बिकॉज की हे एक रोमॅन्टिक कपल आहे, एरोटिक कपल आहे, ते अगदी यंग एज पासून एकत्र होते, त्यांना ते सॅक्रिफाईस करायचं नव्हतं. तर मग असे आपण जेव्हा आपल्या रिलेशनशिपकडे बघतो, आपल्या रोमॅन्सकडे बघतो, तर परत परत ते इंटेन्शन सेट करणं तितकंच महत्वाचं ठरतं. नॉट जस्ट की एक न्यू इयर्स रेझोल्युशन म्हणून, पण ऍक्च्युली एक आमचे कोच आहेत ते सांगतात की तुमचं दिवस त्या इंटेन्शननी सुरू झाला पाहिजे. सो आपण नव्याने स्वतःला कसं इन्व्हेंट करतो किंवा रिइन्व्हेंट करतो त्या रिलेशनशिपसाठी, त्या पार्टनरसाठी, आपल्याला कसं फील व्हायचं असतं त्या रिलेशनशिपमध्ये, आपलं जो रोमॅन्समध्ये जो इंटरेस्ट असतो किंवा ज्याच्यामधनं आपल्याला एक पॉझिटिव्ह फिलिंग येतं रोमॅन्टिक असल्यामुळे किंवा इरोटिक असल्यामुळे, त्याला कसं जपायचं हे आपण कुठल्याही क्षणी ठरवू शकतो. पण ते न्यू इयर किंवा रेझोल्युशन हे एक निमित्त होतं आपल्या पार्टनरशी किंवा आपल्या कंपॅनियनशी तो डायलॉग ओपन करण्यासाठी, तो संवाद ओपन करण्यासाठी, आणि तो संवाद सुरू होणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. आणि म्हणून कुठलंही नवीन वर्ष हे नवीन सुरुवातीसाठी चांगलं एक निमित्त ठरतं. मी म्हणेन की जे कोण हे रेझोल्युशन करतायत किंवा ठरवतायत ते चांगलंच करतायत, चांगलीच गोष्ट आहे ही, करावी. म्हणजे इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, Yes. पण या ठिकाणी कम्युनिकेशन हे तितकंच महत्वाचं येस, आहे. आणि Verbal, बेटर लेट non-verbal. दॅन नेव्हर. म्हणजे Correct. जे लोक रेझोल्युशन करतात ते नक्की जास्ती आनंदी असतात कम्पेअर टू जे लोक काहीच रेझोल्युशन करत नाही. Correct. असे पण मी कपल्स बघितलं, काय करायचं मेलं, तेच रिलेशनशिप, मागच्या वर्षी अजून एक वर्ष तेच 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 करून कंटाळ, जाऊ दे नवीन रिलेशनशिप बघूया. आणि हे कळतच नाही की तुम्ही तेच खडूस जुने व्यक्ती आहात, जे नवीन रिलेशनशिप मध्ये जाणार आहात. ती नवीन रिलेशनशिप तितकीच कडू व्हायला वेळ नाही लागणार. अगदीच. तर तुमचं रेझोल्युशन स्वतःबद्दल पण तितकंच स्ट्रॉंग असलं पाहिजे की मी माझ्याशी तर नाही बोर झालो. राईट. तर तेच मुद्दा येतो की बऱ्याचदा पार्टनर विषयी मनात काहीतरी खतखत असते, काही नाराजी असते, आणि ती कितीही मनातून काढायची म्हणली तरी निघत नसते. तर अशा वेळी नेमकं काय करायला हवं? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण पर्टिक्युलरली आपल्या युथमध्ये किंवा चाइल्डहुडमध्ये जेव्हा सेक्स एज्युकेशन होतं तिथे कम्युनिकेशन, सेल्फ वर्थ, बाउंड्री सेटिंग,
पर्स्युएशन, निगोसिएशन, ऑथेंटिसिटी, शेम, गिल्ट, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशनच होत नाही. हे कसं नॅव्हिगेट करायचं. आणि जेव्हा आपण कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असतो त्यावेळेला अशा कायम घटना घडत असतात आपल्या दुसऱ्या व्यक्तीच्या इंटरॅक्शन बरोबर, जिथे आपल्याला काहीतरी खटकतं किंवा ते आपल्याशी रेझोनेट होत नाही किंवा आपण ट्रिगर होत असतो काहीतरी बोलल्यामुळे, किंवा आपले जे इनसिक्युरिटीज असतात ते जागृत होत असतात, किंवा आपले मे बी पास्ट एक्सपिरियन्सेस असतात आपल्या पेरेंट्स बरोबर, टीचर्स बरोबर, कुठल्या कलिग्स बरोबर, जिथे आपण हर्ट झालेलो असतो आणि ते हर्ट परत चिघळलं जातं कुठल्या तरी कॉन्व्हर्सेशन किंवा बिहेवियरमुळे. हे जेव्हा आपण अनअवेअर असतो त्यावेळेला हे आपण सप्रेस करतो, बेरी करतो, आणि मग ते जे गोळा झालेले निगेटिव्हिटीज किंवा कंडिशनिंग असतात ते मग एका स्फोटामध्ये बाहेर पडतात. आणि त्या स्फोटामध्ये बोललेल्या गोष्टी, वागलेल्या गोष्टी दुसऱ्या पर्सनला आणि स्वतःला आपण हर्ट करतो. आणि ते हर्ट्स जेव्हा खूप अक्युम्युलेट होतात तेव्हा एक कारण बनून बसतात की ते रिलेशनशिप मोडण्यासाठी. कुठलीही रिलेशनशिप अचानक तुटत नाही. असे क्युम्युलेटिव्ह, त्याला आपण क्युम्युलेटिव्ह हर्ट्स असतात किंवा स्कार्स असतात, जे मोठे 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 होत मग ते ब्रेकअप होतं. आता ह्या गोष्टींवरती रिसर्च करणारे खूप स्कॉलर्स आहेत. जॉन अँड जुली गॉटमन आहेत. मग आपण जेव्हा फ्लो बद्दल विचार करतो किंवा निगोसिएशन बद्दल विचार करतो, खूप वेगवेगळे रिलेशनशिप एक्सपर्ट्स आहेत जे ह्याच्याबद्दल बोलतात. एक गोष्ट मी शिकली आहे, पर्टिक्युलरली मी एक प्रोग्राम रन करते पॉझिटिव्ह इंटेलिजन्सचा. त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे कपल्स कम्युनिकेशन बद्दल, की आपण जेव्हा ट्रिगर झालेलो असतो किंवा आपण नेगेटिव्हिटीमध्ये जेव्हा अडकलेलो असतो तेव्हा जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करतो तर ती मल्टिप्लाय होत असते. ती जी नेगेटिव्हिटी असते ती मल्टिप्लाय होत असते. तर स्वतःला, सपोज आपला पार्टनर कुठल्याही विषयी अपसेट आहे, तर स्वतःला आपण ग्राउंड करून सिक्युअर कसं ठेवायचं हे त्या प्रोग्राममध्ये शिकायला मिळतं. प्लस रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी रेग्युलर त्याला रिलेशनशिप गार्डनिंग म्हणतात. गार्डनिंगची गरज असते की आपल्या रिलेशनशिपमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्यामध्ये काही काही वीड्स उगत असतात. वीड्स म्हणजे काय, की कुठली तरी गोष्ट आपल्याला आवडलेली नसते पण आपण तिथे बोलत नाही, नाही जाऊ दे मी नंतर ऍड्रेस करेन, आत्ता वेळ नाहीये, आत्ता काहीतरी बोललं तर समोरचा व्यक्ती अपसेट होईल, पण हे मला आवडलं नाहीये, आणि ते आपण गोळा करतो. म्हणजे बोलायचंय बोलायचंय असं म्हणून ते कुठेतरी मनामध्ये मागे राहिलेलं असतंय. आणि मग ती ऑपॉर्च्युनिटी आपण क्रिएट करत नाही की जे आपल्या मनात असते ते बोलून दाखवण्यासाठी. तसंच समोरच्याही व्यक्तीमध्ये आपल्याबद्दल काहीतरी अशा नेगेटिव्हिटीज गोळा होत असतात आणि आपल्या इनसिक्युरिटीमुळे आपण कधीच ओपनली त्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा त्यांना ओपनली सांगायला सांगत नाही की तुला माझ्याबद्दल हे काय 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 नाही आवडलं ते तू मला सांगशील का. कारण की आपण घाबरत असतो की कदाचित त्याला न आवडणारी गोष्ट जास्त असली मला आवडण्यापेक्षा तर मग आमचं ब्रेकअप होईल. ऍक्च्युली विसरतो आपण की आपल्याला कुठली तरी गोष्ट आवडत नाही म्हणून कधीच ब्रेकअप होत नाही. आपल्याला हे कुठली तरी गोष्ट आवडली नाहीये, समोरचा व्यक्ती ऐकून घेत नाही, ह्यामुळे ब्रेकअप होत असतो. आपल्या आवडी-निवडी आपल्याच असतात, पण समोरचा व्यक्ती समजून घेत नाही किंवा ऐकत नाही किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात आय डोंट फील सीन ऑर हर्ड. म्हणजे मी कोण आहे व्यक्ती या रिलेशनशिपमध्ये, माझं या रिलेशनशिपमध्ये अस्तित्व नाहीये असं जेव्हा मला वाटायला लागतं तेव्हा ब्रेकअप होतं. आणि हे रिलेशनशिप बद्दलच नाही, कुठल्याही जॉबमध्ये आहे, कुठल्या आपण सिच्युएशनमध्ये, साध्या व्हेकेशनला गेलं तरी सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात. सो रेग्युलर रिलेशनशिपमध्ये एक टच पॉइंट असणं, आणि वेस्टमध्ये हे खूप कॉमन आहे की तुम्ही डेट नाईट ठरवा. तर डेट नाईटला रंगवण्यासाठी किंवा रोमॅन्स आणण्यासाठी आपण ज्या गोष्टी करतो ते तर कराव्याच, पण ते स्केड्युलिंग जास्त महत्वाचं राहतं. ती कन्सिस्टन्सी जी आहे की हो आपल्या रिलेशनशिपमध्ये आठवड्यातनं एक तरी दिवस असा आहे जिथे आपण आपल्या मनामध्ये त्या आठवड्यात जे काही गोळा झाला असेल ते आपण सॉर्ट आउट करतो एका न्यूट्रल ग्राउंडवरती. तिथे काही पॉवर स्ट्रगल नसणार आहे, तिथे काही हिडन अजेंडा नसणार आहे, आपण एकमेकांवरती काही मार्क्स किंवा पॉइंट स्कोर करत नाही आहोत. आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण स्वतःमध्ये काम असतो, आपण सेंटर्ड असतो, ग्राउंडेड असतो, आपण सिक्युअर असतो स्वतःमध्ये, आपल्या स्वतःच्या आवडी, आपण म्हणजे काय, आपण स्वतःला ओळखलेलं असतं, आपले स्ट्रॉंग पॉइंट्स पण माहिती असतात, आपले वीकनेसेस माहिती असतात. आता जे लोक कॉर्पोरेट्समध्ये काम करतात त्यांना स्वॉट अनालिसिस माहिती असतं. तर स्वतःबद्दलचं जे स्वॉट अनालिसिस असतं आणि रिलेशनशिपमध्ये असतानाचं जे स्वॉट अनालिसिस असतं,
आणि आपली जी स्टेट असते, म्हणजे आपण किती कॉन्फिडेंट, काम, ग्राउंडेड फील करतो त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, ते डिटर्मिन करतं की तुमची जे डेट नाईट आहे किंवा जे तुमचं निगोसिएशन नाईट आहे ते किती कम्फर्टेबली जाणार आहे किंवा किती एम्पॉवरिंग असणार आहे तुमच्या रिलेशनशिपसाठी. सर्टनली त्या डिस्कशनचं एक स्ट्रक्चर असावं, म्हणजे एक सुरुवात, एक मिडल आणि एक एंड. आपण त्याला काउन्सिलिंगमध्ये सँडविच टेक्निक म्हणतो. तर ते अशा डेट नाईटसाठी किंवा अशा डिस्कशन नाईटसाठी पण तितकंच महत्वाचं ठरतं की तुमचं बिगिनिंग आणि एंडिंग हे दोन्ही स्वीट असावं. म्हणजे नॉट बिकॉज ऑफ डिझर्ट्स, पण बोलण्यामध्ये किंवा एकमेकांच्या बद्दल जे वाटतं आपल्याला ते कम्युनिकेट करण्यामध्ये स्वीटनेस असावा. ओके. एक गोडवा असावा की आपण हे का करतोय, की मला तुझ्या बरोबर राहायचंय, मला हे आपलं जे रिलेशनशिप आहे ते फुलवायचंय, म्हणून आपण ह्या आत्ताच्या मीटिंगमध्ये आलोय की मागच्या आठवड्यामध्ये जे काही घडलं ते आपण बोलून आपण एकमेकांच्या बरोबर सॉर्ट आउट करतो. आय एम अवेलेबल, मी इथे आहे 100% तुझ्यासाठी. आपले फोन स्विच ऑफ आहेत, बाकी कोणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाहीये, मी फुल्ली तुझ्याबरोबर प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण हे गोष्टी सॉर्ट आउट करतोय. अशी स्वीट बिगिनिंगनी मग आपण त्या गोष्टींकडे जातो जिथे ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण अपसेट झालेलो असतो. आणि तिथे पण एक टेक्निक आहे बोलायची. आय फील, म्हणजे आपण आय शब्दानी सुरुवात करतो, फील म्हणजे मला काय वाटलं हे बोलतो, ते कशामुळे वाटलं हे सांगतो, आणि त्याच्यामध्ये ॲक्युजेशन, गिल्ट, ब्लेम, शेम हे फिलिंग्स येऊ नयेत, आणि आले तर त्याच्याबद्दल आपल्याला करेक्शन स्टेप्स पण घेता आले पाहिजेत. आणि मग जे कन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये पण एक स्वीटनेस, एक सेलिब्रेशन आलं पाहिजे की हो आपण किती अचीव्ह केलं ह्याच्यामुळे, आपण ही सगळी एअर क्लिअर केली, आपले डाऊट्स क्लिअर केले, आपले जे मिसअंडरस्टँडिंग होते आपण क्लिअर केले, आणि आता पण एक पुढचा जो आठवडा आहे त्याच्यासाठी आपण लुक फॉरवर्ड करतोय, त्याच्यासाठी आपण सेलिब्रेट करायला हा इव्हेंट प्लॅन केलाय किंवा हे मील प्लॅन केलंय किंवा हे मी तुझ्यासाठी प्लॅन केलंय किंवा मी फ्लावर्स किंवा गिफ्ट किंवा कार्ड, समोरच्या पर्सनची लव्ह लँग्वेज कशी आहे त्याप्रमाणे आपण त्याच्याकरता काय करायला ऑफर केलं आहे हे महत्वाचं ठरतं. खूप कपल्सना असं वाटतं की आपल्याला स्वतःला सॅक्रिफाईस करावं लागतं समोरच्यासाठी. ऍक्च्युली आपण खूप सगळ्या रिसर्चर्सकडे किंवा कपल्स रिलेशनशिप रिसर्चमध्ये जेव्हा बघतो तेव्हा कपल्स एकमेकांबरोबर राहण्याचा परत परत चॉईस करत असतात. ते डिफॉल्ट नसतं. आपण कोणाशी लग्न केलं म्हणून हे गृहीत ठरणं चुकीचं आहे की आता लग्न केलं तर आता जाऊ दे बाबा पुढची 50 वर्ष सोसावं लागेल, असं नाहीये. आपण रोज त्या व्यक्तीला चूज करत असतो. इनफॅक्ट ते आजच्या काळात अजूनही महत्वाचं ठरतं, कारण की डिव्होर्स घेणं, ब्रेकअप होणं इतकी सोपी गोष्ट झाली आहे. खरंय. लाईक म्हणजे लोक रिलेशनशिप जास्त क्विकली चेंज करतात कम्पेअर्ड टू क्लोथ्स. म्हणजे आय नो पीपल हू नॉट चेंज द अंडरवेअर फॉर 2 years, बट दे चेंज रिलेशनशिप्स एव्हरी 2 months. सो रिलेशनशिप्स इतके डिस्पोजेबल ज्या काळामध्ये आहेत, तिथे जेव्हा आपण एक इंटेन्शन सेट करतो आणि एक डिसिजन घेतो की आपण समोरच्या व्यक्तीला रोज नव्याने चूज करतोय, हे खूप एम्पॉवरिंग आहे, हे खूप अमेझिंग गोष्ट आहे, स्वतःसाठी सुद्धा आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा. कारण काय आपण एकमेकांना त्या रिलेशनशिपमध्ये घडवत असतो, आपण अगदीच. ती व्यक्ती बनत असतो जी आपल्याला आपण स्वतःला आयडियल म्हणून ठरवतो. आपण जितके जास्त, किती जास्त प्रेमळ असू शकू, म्हणजे किती जास्त गिव्हिंग असू शकू, किती सपोर्टिव्ह असू शकतो, किती इंटेलेक्च्युअली शार्प असू शकतो, किती एकमेकांना स्पिरिच्युअली, फिजिकली, मेंटली, हेल्थ वाईज सपोर्ट करू शकतो, हे आपण स्वतःला घडवत असतो असा 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 व्यक्ती बनण्यासाठी. म्हणून ती रिलेशनशिप आपल्या लाईफमध्ये आली आहे. अशी जेव्हा भावना घेऊन आपण रिलेशनशिपमध्ये किंवा रिलेशनशिप कल्टिवेशनमध्ये स्टेप इन करून इंटेन्शन सेट करतो, न्यू इयर्स रेझोल्युशन, व्हॅलेंटाईन्स डे, असे जे लँडमार्क्स आहेत वर्षाचे, त्याच्यामध्ये ती रिलेशनशिप अशी फुलत असते. आणि रिलेशनशिप फुलल्यामुळे आपण फुलत असतो. हे जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो किंवा अंडरस्टँड करतो, तेव्हा त्या रिलेशनशिप खरी सुरुवात होते त्या रिलेशनशिपची. आता बोलताना तुम्ही म्हणलात की स्केड्युलिंग करणं खूप महत्वाचं आहे. तर याच मुद्द्याला धरून मी पुनश्च हनीमून नावाचं नाटक आहे, संदेश कुलकर्णी यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं. तर त्यातला एक प्रसंग आहे की बिझी शेड्यूलमुळे आपल्याला सेक्स करायला वेळ नाहीये याची लख्ख जाणीव त्या कपलला होते. तर नवीन वर्षात इंटिमसीसाठी खास वेळ देण्यासाठी काय करायला हवं? हा एक महत्वाचा प्रश्न एवढा करताय की बहुतेक कपल्स एक अशा हनीमून फेजमध्ये असतात सुरुवातीला. साधारणपणे वर्ष, 1.5 वर्ष ते हनीमून फेज चालतं. आणि मग एकदा रुटीन सेट झालं की ते त्या ऑलमोस्ट त्या हनीमूनच्या फेजच्या एफर्टला कंटाळून
त्याची प्रायोरिटी कमी 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 व्हायला लागते. मग पैसे कमवणं, मग जॉबमध्ये वर्चस्व आणणं, किंवा बेबीसाठी प्लॅन करणं, त्याच्यासाठी डॉक्टर्सचे व्हिजिट्स, किंवा कुठे घरी पेरेंट्सचं आजारपण, किंवा कोणातरी दुसऱ्याचं काहीतरी घडलेलं. सो जेव्हा त्या रिलेशनशिपमध्ये रोमॅन्स, इंटिमसी, सेक्स, एरोटिसिझमसाठी प्रायोरिटी दिली जात नाही, तर ती ऑटोमॅटिकली बॉटम रंगला रेलिगेट होते बाय डिफॉल्ट. ह्याचा अर्थ काय होतो की आपल्या लाईफमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये आपण कुठलीही गोष्ट गृहीत धरणं हे त्या गोष्टीसाठी एक निगेटिव्ह पॉइंट ठरतो. सो आपण ज्या गोष्टीला व्हॅल्यू करतो त्या गोष्टीला आपल्याला नॉन निगोशिएबल म्हणून काय हॅबिट जोडली पाहिजे, ती स्वतःलाच नाही तर समोरच्या व्यक्तीला पण दिसून येते. इट इज विजिबल. एक म्हण आहे की जेव्हा म्युझिशियन्स प्रॅक्टिस करतात तर ज्या दिवशी एक दिवसाची प्रॅक्टिस चुकते तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण एक दिवसाची प्रॅक्टिस चुकवली. जेव्हा 2 दिवसाची प्रॅक्टिस चुकते तेव्हा घरच्यांना कळतं, अरे 2 दिवसाची प्रॅक्टिस चुकली. जेव्हा 3 दिवसाची प्रॅक्टिस चुकते तेव्हा जगाला कळतं. तसं रिलेशनशिपमध्ये पण असतं. आपल्या रिलेशनशिपला नर्चर करण्यासाठी जे टच पॉइंट्स असतात महत्वाचे, त्याच्यामध्ये सेक्स आणि इंटिमेसी हा एक खूप महत्वाचा टच पॉइंट असतो. कुठल्याही इंटिमेट रिलेशनशिपमध्ये कॉन्व्हर्सेशन आणि कम्युनिकेशन हा एक महत्वाचा टच पॉइंट असतो. म्हणजे काही गोष्टी असतात त्याला तुम्ही तुम्ही शॉर्टकट्स नाही घेऊ शकत. ज्या गोष्टीला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ द्यावाच लागतो. मग जी गोष्ट फॉर एक्झाम्पल जी गोष्ट 1 तासामध्ये घडायची असते त्याला तुम्ही 10 मिनिटात कंप्रेस करायचा प्रयत्न केला त्याला हमखास 1 तास लागतो. पण जेव्हा तुम्ही कुठल्या 10 मिनिटाच्या गोष्टीसाठी व्यवस्थित वेळ देता तेव्हा ती युजली 10 मिनिटाच्या आत क्लिअर अप होते, कारण का तुमचं मन रिलॅक्स्ड असतं. सो जेव्हा आपण आपल्या रिलेशनशिपमध्ये प्रायोरिटीज ठरवत असतो, आणि हे मी एक प्रोग्राम आहे माइंड व्हॅलीचा लाईफ बुक म्हणून, त्याच्यामध्ये शिकले. त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींना एक एक बॉक्स किंवा एक एक कंपार्टमेंट असतं. फॉर एक्झाम्पल इंटिमेट रिलेशनशिपचं एक कंपार्टमेंट आहे, फॅमिलीच्या बद्दल एक आहे, आपल्या हेल्थसाठी एक कंपार्टमेंट आहे, आपल्या वर्क रिलेटेड कमिटमेंटसाठी, आपल्या इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी एक आहे, आपल्या इमोशनल स्टेबिलिटीसाठी एक कंपार्टमेंट आहे, आपल्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी एक कंपार्टमेंट आहे, आपल्या वर्क बेस्ड किंवा लाईफ लॉंग जी आपली ग्रोथ आहे पर्सनल डेव्हलपमेंटची त्याचं एक कंपार्टमेंट आहे. आपल्या आयुष्यामध्ये जर लहान मुलं असली तर त्यांना इन्क्लूड करायचं किंवा त्यांची एनर्जी जी असते त्याला नर्चर करण्यासाठी एक कंपार्टमेंट असतो. प्रत्येक 24 तासामध्ये आपल्याला प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक एक थेंब टाकणं तरी गरजेचं असतं. त्याला टच पॉइंट्स म्हणतात. तर ते जे हॅबिट्स असतात ते साधारण आपण ठरवू शकतो आपण कुठल्या हॅबिट्स कल्टिवेट करतो, पण साधारणपणे प्रत्येक बॉक्ससाठी एक हॅबिट एक टच पॉइंट ठरते. फॉर एक्झाम्पल तुमच्या फिजिकल हेल्थसाठी सपोज तुमची योगासनाचं कमिटमेंट आहे, हो मी मिनिमम इतके सूर्यनमस्कार घालीन किंवा मिनिमम 4 मिनिटासाठी मी हे करीन किंवा 8 मिनिटासाठी मी हे करीन माझ्या फिजिकल हेल्थसाठी. तो टच पॉइंट आहे. तुम्ही ते स्ट्रेच करू शकता 1 तासापर्यंत, पण मिनिमम ही माझी हॅबिट आहे की मी इतक्या वाजता हे करीनच कुठेही असलं तरी. किंवा माझ्या रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये मिनिमम आम्ही आठवड्यातनं एकदा तरी भेटतो रोमॅन्स करायला, आणि मिनिमम आठवड्यातनं एकदा तरी भेटतो आम्हाला खटकलेल्या गोष्टी बोलायला. ते तुमचं वीकली हॅबिट ठरते. डेली हॅबिट अशी असू शकते की एकमेकांना फिजिकली पर्सनली एक्नॉलेज केल्याशिवाय आम्ही घर सोडत नाही. मग ते किस असो, एक हग असो, एकमेकांना म्हणलेला पॉझिटिव्ह शब्द असो, एक रिमाइंडर असो की संध्याकाळी आपण काय करणार आहोत. म्हणायला नको पण आजचं आपलं आयुष्य इतकं डिफिकल्ट आहे एका दृष्टीने
की खरंच एस्पेशली आपण जेव्हा क्राऊडेड सिटीजमध्ये राहतो, आपल्याला माहिती नाही की आपण घरी येणार आहोत का नाही. खरंय. ऍक्च्युली हेही माहिती नसतं आपण रात्री झोपलो तर सकाळी उठणार आहोत की नाही. सो आपण ज्या क्षणी आपल्या प्रिय व्यक्तीला सेपरेट होत असतो किंवा सोडत असतो, त्या लास्ट जे इंटरॅक्शन असतं ते आपल्याला कसं हवं आहे ह्याची आपण हॅबिट लावल्याखेरीज ती जी इंटरॅक्शन आहे ती स्वीट नाही होत. हे लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे की आपलं जे लास्ट कम्युनिकेशन आहे कुठल्याही व्यक्तीबरोबर, ती आपली जर त्याची लास्ट आठवण ठरली तर ती कशी असणार आहे, ती स्वीट असणार आहे का नाही, का त्याच्यामध्ये रिग्रेट, ब्लेम, शेम, गिल्ट ह्या गोष्टी असणार आहेत. हे लक्षात ठेवणं आणि कॉन्शियसली आपल्या दिनचर्येला मार्गी लावणं हे प्रत्येक व्यक्तीची एक जबाबदारी ठरते. मग त्याच्यामध्ये हे जे 10 हॅबिट्स आहेत, हे जे टचस्टोन हॅबिट्स आहेत, हे खूप महत्वाचे ठरतात. की मी रोज एका फ्रेंडशी बोलीन किंवा एका फ्रेंडशी टच बेस करेन किंवा माझ्या कामामध्ये मी एक तरी तास असा देईन की मी विचार करत नाही की मला या कामातनं काय मिळतंय, पण मी ह्या कामामध्ये मला स्वतःला पूर्णपणे मी ओतून टाकणार आहे, फुल कॉन्सन्ट्रेशन देणार आहे, बघू तरी काय होतं, मी काय काय करू शकतो किंवा करू शकते. सो हे जे हॅबिट्स आहेत हे खूप महत्वाचे ठरतात कुठल्याही रिलेशनशिपला बांधून ठेवण्यासाठी. कारण की आपण फक्त कुठलंही रिलेशनशिप फक्त सेक्सवरती अवलंबून नसतं, पण ते सेक्स स्वीट करण्यासाठी तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींना इन्क्लूड करणं आणि त्यांना फुलवणं तितकी तुमची जबाबदारी ठरते. आणि आपण ह्या पॉडकास्टमध्ये अशा वेगवेगळ्या निमित्ताने हे सगळ्या गोष्टी ॲड्रेस केलेल्या आहेत. आपण फायनान्सेस ॲड्रेस करतो, फिजिकल हेल्थ ॲड्रेस करतो, स्पिरिच्युअलिटी ॲड्रेस करतो, मेंटल हेल्थ ॲड्रेस केलेला आहे. आपण सोशल रिलेशनशिप्स, एंगेजमेंट, आपण काय वाचतो, आपण काय बघतो, आपण कशामध्ये आपलं आयुष्य इन्व्हेस्ट करतो, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो. पण ह्या जेव्हा गोष्टी ऑप्टिमाइज होतात आणि त्याच्यासाठी ते मॉडेल खूप महत्वाचं ठरतं, बायोसायको सोशल मॉडेल. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऑप्टिमाइज करतो तेव्हा सेक्स अजून फुलफिलिंग होतं, अजून डिलिशियस होतं, अजून आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला प्रेझेंट राहू शकतो की जिथे बाकीच्या गोष्टी इंटरफिअर करत नाही. कारण की इंटरफिअर झालेलं सेक्स सगळ्यात इरिटेटिंग सेक्स असतं, की जिथे डोक्यामध्ये काय त्या मुलांचा डबा, असं तसं, मग शॉपिंग नाही झालं, मग हे नाही केलं, मग तो होता ना ते असं बोललो तर, आणि यू कांट हॅव ग्रेट सेक्स. म्हणजे कुठलीच व्यक्ती ऑर्गॅझमिक नाही होऊ शकत, असं डोक्यामध्ये दुसरं कुठलं डायलॉग चालू आहे. राईट. सो दॅट बॉइल्स डाऊन टू हॅबिट्स. ते हॅबिट्स कल्टिवेट करणं इम्पॉर्टंट ठरतं. मग तुम्ही मॅडम खूप डीप बोललात. म्हणजे ते मध्ये तुम्ही आता म्हणलात की आपण आपल्या प्रिय व्यक्तीला जेव्हा काय सी ऑफ करतो, बाय करतो, तेव्हा आपण त्यांना परत भेटणार आहे का नाही हे पण आजच्या युगात माहिती नाहीये. कारण खरंच आहे इतके वेगवेगळे फॅक्टर्स आज डेव्हलप झालेले आहेत. तर त्याच्यामुळे या हॅबिट्स ठरवून कल्टिवेट करणं याचं महत्त्व खरंच खूप मोठं आहे. आपण पुढे जाऊया. कपल्सनं एकत्र मिळून काही गोष्टी केल्या तर त्यांच्यातला हरवलेला चार्म परत येऊ शकतो का? म्हणजे एकत्र ठरवून करण्याच्या गोष्टी म्हणजे अनेक कपल्स फक्त सेक्स किंवा बेडरूममध्येच एकत्र येतात. तर ते सोडून अजून काय गोष्टी एकत्र करायला पाहिजेत? म्हणायला गेलं तर सगळंच एकत्र करायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये नवीनपणा कसा आणायचा? कारण आपले जे ह्युमन ब्रेन आहे ते एक्सपिरियन्स सिकिंग एक ऑर्गन आहे, की नवीन नवीन एक्सपिरियन्सेस किंवा सेम सिच्युएशनमध्ये नवीन एक्सपिरियन्स किंवा नवीन एक्सपिरियन्सेसमध्ये वेगवेगळे सिच्युएशन्स, अशा दोन्ही गोष्टी घडू शकतात. सो इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हाऊ डू यू डू द सेम थिंग डिफरंटली ऑर हाऊ डू यू डू डिफरंट थिंग्स. दोन्ही गोष्टींचा एक बॅलन्स आपण आणू शकतो लाईफमध्ये, जिथे आपण तीच सपोज मंडेन गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की आपल्याला अजून हॉलिडे मिळायला अजून 6 वीक्स जायचे. फॉर एक्झाम्पल की आपला नेक्स्ट जो रोमॅन्टिक गेटअवे आहे तो मे पर्यंत नाही आहे. तर रोमॅन्टिक गेटअवेची वाट न बघता रोज रोमॅन्स कसा फुलवता येतो, मग त्याच्यामध्ये ज्या सेम गोष्टी असतात त्याच्यामध्ये नवीनपणा कसा आणायचा. फॉर एक्झाम्पल रिसेंटली एक कपल होते, ते मला विचारत होते, सो वेन वी लिव्ह द हाऊस, म्हणजे आम्ही जेव्हा घरातनं निघतो आम्ही दोघांना एकमेकांना एक किस देतो की आय एम गोइंग टू रिटर्न फ्रॉम वर्क, म्हणजे वर्क कामाला जाऊन मी परत येणार म्हणून मी किस केलं. तर मी म्हणलं की तुमच्या किसमध्ये प्रॉमिस असतं का? म्हणजे काय प्रॉमिस म्हणजे काय? म्हटलं जेव्हा तुम्ही कोणाला किस करता
तेव्हा किस करताना त्या व्यक्तीला वाटतं का की तुम्ही एक प्रॉमिस करताय की परत आल्यावरती तुम्ही काय देणार आहात त्यांना. हम्म. त्याच्यामध्ये इन्क्विजिटिव्हनेस किंवा क्युरिओसिटी निर्माण होते का तुमच्या केसमध्ये, तुमचा केस डिफरंट आहे का. मग ते एकदम चाट पडले. ते म्हणे, असं काही नाही, आम्ही नुसतंच किस करतो, असं काही नसतं. म्हटलं मग सपोज त्या गुड बाय किस मध्ये एक इंटेन्शन आहे की आपण जेव्हा परत भेटू तेव्हा ते इतकंच एक्साइटिंग असणार आहे किंवा स्पायसी असणार आहे किंवा रोमॅन्टिक असणार आहे. वा. तर कसं असेल, मग तुमचा किस कसा बदलेल. सो आय एम गोइंग टू वर्क हा जो किस आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करू शकता आणि ते एक इन्स्पिरेशन होऊ शकतं तुमच्या पार्टनरसाठी. एका वेगळ्या पद्धतीने सेटिंग करायचा किंवा तयार व्हायचा किंवा प्रेझेंट व्हायचा किंवा प्लॅन करायचा की तुमच्या केसमध्ये एक प्रॉमिस आहे. मग ती प्रॉमिस फुलफिल करण्यासाठी तुम्ही ऍक्शन घेता का, तुम्ही फॉलो थ्रू करता का आणि त्यांना इन्स्पायर करता का दुसरं काहीतरी करायला किंवा नवीन काहीतरी करायला. सो ही एक अशी एक डेली करायची जी गोष्ट आहे त्याच्या इतक्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणजे 5 सेकंड्समध्ये 15 सेकंड्समध्ये किंवा 30 सेकंड्समध्ये तुम्ही एका व्यक्तीचं दिवसाचं पूर्ण आउटलुक बदलू शकता. सो हे जे इंटेन्शन आहे तुमच्या ऍक्शनमध्ये ते तुमचं आयुष्य कम्प्लिटली चेंज करू शकतं. हे जेव्हा तुम्हाला लक्षात येतं तेव्हा तुम्ही कुठलाही दिवस अजून एक बोरिंग दिवस असं कधीच बघणार नाही. कारण काय प्रत्येक क्षणी तुमच्या रोमॅन्टिक लाईफमध्ये तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये तुम्ही एक प्रॉमिस घडवून आणत असता आणि ती प्रॉमिस तुम्हाला फॉरवर्ड पुल करत असते, तुमचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला मोटिवेट करत असते, तुम्हाला एक ड्राईव्ह देत असते, एक एनर्जी देत असते, एक पॉवर देत असते. दिवसभरामध्ये कितीही काही कठीण घडलं, कोणीही काही बोललं तर ते हँडल करायचं जे तुमचं रेझिलियन्स असते त्याला बूस्ट करत असते. कारण काय तुमच्या मनामध्ये असतं की हां, ती माझ्यासाठी एक व्यक्ती आहे ना, ती माझी आहे, ती मला सपोर्ट करते, ती जी एनर्जी आहे ती माझ्यासाठी आहे. सो जे लोक लकी आहेत अशी गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळाली आहे त्यांनी ती टेक फॉर ग्रांटेड करू नये. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये नाही आहे ती आपल्याला कशी आणता येईल स्वतःसाठी. मी स्वतःसाठी कुठली हॅबिट करू शकते ज्याच्यामुळे मी स्वतःला बूस्टअप करेन, मी एक स्वतःला मोटिवेशन देऊ शकते की हो आजचं काही झालं तरी मी हँडल करेन. किस एक निमित्त झालं पण हे आपण सेल्फ केअर किंवा सेल्फ लव्ह मध्ये पण घडवून आणू शकतो ना. राईट. तर त्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत जे आपण डेली इन्व्हेस्ट करू शकतो की आपल्याला एखाद्या हॉलिडेची वेकेशनची गरज पडू नये. मेनी टाइम्स आपण ऐकतो की यू बिल्ड अ लाईफ वे यू डोंट नीड अ वेकेशन फ्रॉम इट. पण इट इज नॉट की तुमचं आयुष्य वेकेशन झालं पाहिजे. तुमची जी ऍटिट्यूड आहे, तुमचं जे बिईंग आहे, तुमचं जे प्रेझन्स आहे तुमच्या लाईफमध्ये ते इतकं रिलॅक्स्ड, इतकं कूल, इतकं काम, इतकं स्टडी आहे का जसं तुम्ही वेकेशनवर असता. इतकी तुम्ही एक्साइटेड आहात का तुमच्या आयुष्याला भेटायला. आणि आय टोटली गेट इट की मी पण ह्या लर्निंग पाथमध्ये आहे. आय नॉट गॉट इट सॉर्टेड आउट. पण हेच तर मॅजिक आहे की आपल्याला रोज हे शिकायला मिळतं आणि रोज एक नवीन दिवस असतो हे परत इम्प्लिमेंट करण्यासाठी. सो हे गिफ्टच आहे प्रत्येकासाठी आणि हे गिफ्ट आपण रिजेक्ट करू नये हे मला खूप सिन्सिअरली वाटतं. ऍब्सोल्युटली. सो मॅडम, तुम्ही मगाशी बोलताना म्हणलात की आजच्या जगात ब्रेकअप्स किंवा डिव्होर्स किंवा सेपरेशन हे पण खूप त्याचं प्रमाणही वाढतंय आणि बऱ्याचदा त्याच्या मागे जेन्युइन कारणं पण असतात. तर अशा वेळेला जर डिव्होर्स झाला असेल, सेपरेशन झाला असेल तर मूव्ह ऑन होण्यासाठी पण नवीन वर्ष हे चांगलं एक निमित्त ठरू शकतं. कारण बऱ्याचदा काय होतं की लोक सेपरेट होतात पण ते मूव्ह ऑन नाही होत, ते तिथेच अडकून राहिलेले असतात मनाने. येस. रिलेशनशिप्स काय, जॉब्स, सर्कमस्टान्सेस, सिच्युएशन, आपण कितीतरी वेळ कोणीतरी काहीतरी बोललं ते डोक्यात घेऊन फिरत असतो. स्वतःला आपल्याला जर नवीनपणे घडवून आणायचं असलं तर आपलं इंटेन्शन क्लिअर पाहिजे की आपण लास्ट रिलेशनशिपमध्ये किंवा सिच्युएशनमध्ये काय शिकलो. त्याच्यामध्ये एक 4 पॉइंट चेक इन महत्वाचा ठरतो. आपण त्या रिलेशनशिपमध्ये काय छान होतं, जे आपल्याला खूप आवडलं, जे आपल्याला आपल्या एक्सपिरियन्समध्ये किंवा मेमरीमध्ये आपल्याला ठेवायला आवडेल.
कारण की ते एक्सपिरियन्सेस परत घडले तर आपण त्यांना अप्रिशिएट करू. असं त्या रिलेशनशिपमध्ये काय होतं जे आपल्याला आवडलं नाही, किंवा आपल्याला वाटलं की हे परत घडलं नाही तरी बेटर होईल. आपण त्या रिलेशनशिपमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन दिलं ज्याच्यामुळे ते रिलेशनशिप फुललं. आणि आपण लास्ट क्वेश्चन असा विचारू शकतो की आपलं काय कॉन्ट्रीब्युशन होतं ज्याच्यामुळे ते रिलेशनशिप ब्रेकअप घडण्यामध्ये आपण रिस्पॉन्सिबल ठरलो. की आपल्या ॲटिट्यूडमध्ये किंवा आपल्या बिहेवियरमध्ये किंवा आपण कसे प्रेझेंट झालो, ज्यामुळे आपण स्वतःला कमी रेट करतो की मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, किंवा मी असं वागायला नव्हतं पाहिजे होतं, किंवा इथे मी ऑनेस्ट नव्हते, मी लवकर ऑनेस्ट झाले असते, किंवा मी ऑनेस्टली वागले असते तर कदाचित इतका वेळ ते ड्रॅग ऑन नसतं झालं. आणि बहुतेक वेळेला आपल्याला लक्षात येते की हे सगळ्या ज्या गोष्टी घडत असतात ते आपण स्वतःशी ऑनेस्ट नसतो म्हणून असतात. आपण स्वतःला ओळखलेलं नसतं. आपण कायम बाहेरच्या गोष्टींवरती, बाहेरच्या व्यक्तीवरती डिपेंडंट असतो आपल्या आनंदासाठी किंवा आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी आणि फुलफिलमेंटसाठी. सो ब्रेकअप होणं ही वाईट नसते. आपण त्या ब्रेकअपला काय मिनिंग देतो स्वतःबद्दल ते जास्त महत्वाचं ठरतं. व्हॉट डज इट से अबाउट यू दॅट यू ब्रोक अप? मग आपल्याला लक्षात येतं इथे आपले लिमिटिंग बिलीफ्स जे असतात स्वतःबद्दलचे ते बाहेर पडतात. मग त्या गोष्टींना ॲड्रेस करून स्वतःला बिल्डअप करणं, पॉझिटिव्ह स्ट्रोक्स देणं आणि ते एक लर्निंग एपिसोड म्हणून घेऊन एक नवीन इंटेन्शन सेट करणं की न्यू इयरमध्ये आणि न्यू इयर आपण कधीही सुरू करू शकतो. ते 1 जानेवारीलाच व्हायला पाहिजे असते म्हणून आपल्याकडे इतके सगळे पाडवे असतात. कुठल्या ना कुठल्या तरी क्वार्टरमध्ये तुम्हाला एक न्यू इयर सुरू करायला ऑपॉर्च्युनिटी मिळते. किती मॅजिकल आहे ना आपली सिस्टम, मला खूप आवडतं. सो नवीन इंटेन्शन सेट करताना मी स्वतःला कसं घडवणार आहे, म्हणजे मी स्वतःबद्दल पॉझिटिव्ह स्ट्रोक्स देऊ शकेन की आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ, की मी कसं स्वतःला हँडल केलं, मी माझ्या मेंटल हेल्थला कशी जपले, माझ्या फिजिकल हेल्थला मी कसं जपलं, माझे जे लाईफ गोल्स आणि पर्पज आहे, माझे जे व्हॅल्यूज आहेत त्याला मी किती जास्त अलाइन झाले, त्याच्यासाठी मला ह्या वर्षामध्ये काय काय करायला पाहिजे. सो हे जे इंटेन्शन सेटिंग आहे हे आपल्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये झालं पाहिजे. जसं आपण सेक्शुअल हेल्थमध्ये बायोसायकोसोशल मॉडेल म्हणतो, तसंच आपल्या लाईफ डिग्रीमध्ये आपले पर्सनल रिलेशनशिप्स, आपल्या रिलेशनशिप्समध्ये आपली इमोशनल वेलबिंग, स्पिरिच्युअल वेलबिंग, फिजिकल हेल्थ, वर्क रिलेशनशिप्स, फायनान्सेस, ह्या सगळ्या गोष्टींना सुरळीत आणण्यासाठी मी स्वतःला घडवण्यामध्ये काय काय इन्व्हेस्टमेंट करणार आहे. ते जे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते आपल्याला अँकर करता आले पाहिजे, त्याचे हॅबिट्स आपल्याला नोट डाऊन केले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोज एक 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 थेंब टाकायचं आहे हे ठरवता आलं पाहिजे. मग ते ब्रेकअप जे आहे हे एक टच पॉइंट ठरतं की ह्या ब्रेकअपमुळे मी सुधारले, माझं लाईफ ह्या ब्रेकअपमुळे जास्त बेटर झालं. आणि आपण कायम ग्रॅटिट्यूडमध्ये राहतो की आपल्याला तो व्यक्ती भेटला, ती रिलेशनशिप घडली, आपल्याला स्वतःबद्दल शिकायला मिळालं आणि ते जे ब्रेकअप होतं ते नेसेसरी होतं, कारण काय ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये येणार होतं. युजली जेव्हा आपण त्या ब्रेकअपच्या आफ्टरमॅथमध्ये अडकलेलो असतो, पुअर मी मध्ये, विक्टिम स्टेटमध्ये, अरे माझ्या बरोबरच हे घडलं, मला सुचत नाहीये, हार्ट एक आहे, हार्ट ब्रेक आहे, आणि त्या निगेटिव्हिटीच्या स्पायरलमध्ये जेव्हा आपण अडकतो तेव्हा काही उपाय असतात जे आपण इमिजिएटली करू शकतो, ते कारण की ते खूप महत्वाचे ठरतात. दुसरं कोणी आपल्याला त्या खड्ड्यातनं काढू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याकडे काही रेडीमेड स्ट्रॅटेजीज पाहिजेत की कधी मी स्वतःला अशा चक्रामध्ये सापडले तर मी हे करीन, हे स्वतःसाठी प्रॉमिस करायचं. नंबर 1 की सेल्फ केअरमध्ये ब्रीदिंग, हायड्रेशन, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आपण पाणी प्यायचं किती फ्रिक्वेंटली विसरतो हे जोपर्यंत आपण लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येत. खूप ढसाढसा रडणं एक डीप श्वास घ्यायची पद्धत असते, हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपण श्वासाकडे जास्त लक्षात जेव्हा द्यायला लागतो तेव्हा आपोआप रडू येणं कमी होतं. आपली स्टेट बदलते, आपली आतली फार्मसी असते न्यूरोकेमिकल्सची, ती आपण बदलत असतो श्वास घेण्यानिमित्ताने. तिसरं म्हणजे सर्केडियन रिदम, वेळेवरती जेवणं, रात्री अंधार झाला की तोंडाला कुलूप लावणं, वेळेवरती झोपणं, आडवं होणं, कारण की आडवं होणं आपण पूर्वी बोललेलो आपल्या मेटाबॉलिक हेल्थसाठी महत्वाचं असतं.
आपल्या ब्रेन हेल्थसाठी महत्वाचं असते. उजेडाबरोबर उठणं आणि सनलाईट एक्सपोजर हे महत्वाचं राहणं. मुवमेंट म्हणजे किती तुम्ही जेंटल मुवमेंट करू शकता. साधा वॉक करणं, बेअरफूट चालणं, काही सिम्पल जॉईंट मोबिलिटी एक्सरसाइजेस करणं. मुवमेंट हे तुमची स्टेट चेंज करण्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह असतं. तर कितीही तुम्ही डिप्रेस असता. मला आठवते जेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये होते तेव्हा मी कायम कुत्र्याला फिरवायला न्यायचे. कधी कधी म्हणजे इतकं का फिरवते मला ती. पण माझ्या लक्षात एक 10 मिनिटाचा वॉक सुद्धा खूप रिफ्रेशिंग असायचं. तो तुमची स्टेट बदलण्यामध्ये उपयोगी पडतो. आणि एकदा करून नाही चालत. जितक्या वेळा करावं लागतं तितक्या वेळा तुम्हाला करणं गरजेचं असतं तुमची स्टेट बदलेपर्यंत. सो हे जे काही स्ट्रॅटेजीज आहेत किंवा जर्नलिंग आहे, म्युझिक आहे, डान्स आहे, कॉमेडी बघणं आहे, हे जरी इनिशियली फोर्स्ड वाटू शकतात, तर त्या त्या गोष्टींचं एक कलेक्शन असणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ते कलेक्शन तयार करण्यामध्ये, आपल्या हातामध्ये एक टूल बॉक्स असतं जे आपण कधीही काढून वापरू शकतो. कारण की ब्रेकअप फक्त रिलेशनशिपमध्ये होत नसतो. आपल्या ऍक्च्युली बऱ्याच कपल्सना लक्षात आलं असेल, आपण कायम ब्रेकअप आणि मेकअप करत असतो. थोडंसं डिसएग्रीमेंट झालं तर लगेच मनात हा काय ब्रेकअपच्याच वाटेवरती लागलो वाटतं आपण, मग उद्या भेटणार आहे की नाही माहिती नाही, हे की नाही. कितीही लॉंग टर्म रिलेशनशिप असली तरी ह्युमन नेचरच असं आहे की डाऊटचा किडा आपल्या मनात असतो. त्या डाऊटला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला ऍक्शन घ्यावीच लागते. तिथल्या तिथे त्या किड्याला काढावं लागतं. ते जे ऍफर्मेशन असतं, रिअश्युरन्स असतो, तर आपल्या मनात जितका डाऊट असतो समोरच्या पण व्यक्तीत असतो ना. तर आपण त्या रिलेशनशिपला रिपेअर करण्यासाठी जी ऍक्शन घेतो, जी हॅबिट आपण कल्टिवेट केली आहे, त्याची नोंद ठेवणं खूप महत्वाचं असतं. सो असं समजू नये की ब्रेकअप मोठाच व्हायला लागतो. छोटे छोटे ब्रेकअप्स पण मेकअप करणं तितकंच महत्वाचं असतं कुठल्या कपलसाठी किंवा कुठल्याही इंडिव्हिज्युअलसाठी, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, कुठल्याही फ्रेंडशिपमध्ये, कुठल्याही वर्क सिच्युएशनमध्ये. ते तितकंच इम्पॉर्टंट असतं. स्वतःशी पण आपण ब्रेकअप करत असतो. आपण स्वतःला अबॅन्डन करतो, आपलं इंट्युएशन फॉलो करत नाही, आपल्या गरजा जेव्हा आपण पूर्ण करत नाही, आपल्या आवडीनिवडींकडे लक्ष देत, आपल्या इमोशन्सला आपण सप्रेस करतो, तेव्हा आपण स्वतःशी ब्रेकअप करत असतो. तर आपलं जेव्हा इंटेन्शन सेट करतो न्यू इयर्ससाठी, तर हे इंटेन्शन महत्वाचं आहे की कुठल्याही ब्रेकअपमधनं आपण काय शिकलो आणि आपण त्याच्यातनं किती क्विकली रिकव्हर करतो आणि किती स्वतःला अफर्म करून परत पॉझिटिव्हिटीमध्ये घेऊन जातो, अपलिफ्ट करतो, एनकरेज करतो, रिअश्युअर करतो. हे तितकंच महत्वाचं ठरतं. मॅडम, या संपूर्ण एपिसोडमध्येच तुम्ही खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मांडलेला आहे. म्हणजे रिझोल्युशन, संकल्प याच्यात पण एक तोचपणा येतो, जसा रोमांसमध्ये येतो तसा. पण त्याच्या पलीकडे जात आपण कसं नव्याने स्वतःला बघू शकतो, घडवू शकतो. आणि ब्रेकअप संदर्भात तुम्ही खूप वेगळाच थॉट मांडला असं मला वाटलं. तर एक जाताना एक कन्क्लुडिंग क्वेश्चन विचारतो मी. या सगळ्या एपिसोडचं सारही त्यात कदाचित येईल परत, की सेक्शुअल रिझोल्युशन्स असं जर कुठल्या कपलनी ठरवले तर कुठले नवीन सेक्शुअल रिझोल्युशन्स ते 2025 मध्ये करू शकतात? हा खूप महत्वाचा प्रश्न एवढ्या करताय की सेक्समध्ये सुद्धा तोचपणा येतो. बरं नवीन वर्ष तेच रेझोल्युशन, इतकं वी शुड हॅव मोर सेक्स. आपलं रोमॅन्स कमी पडतंय, जास्त आपण करूया. सो तीच जुनी गोष्ट जास्त करण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येते का? तर मला नाही वाटत असं येते. जी पूर्वीचीच बोरिंग गोष्ट आहे, बोरिंग गोष्ट जास्त बोरिंग केल्याने इम्प्रूव्हमेंट कशी होणार? सो इंटेन्शन सेटिंगमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बाउंड्रीज कशा पुश करता येतील हा एक कॉम्पोनंट असू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर माझ्या कपल्स बरोबर मी बरेच वेळा एक्सरसाइजेस करते की तुम्हाला काय ऍक्सेप्टेबल आहे, तुमच्या कपल रिलेशनशिपच्या बाहेर काय तुम्हाला माहितीये चालतं, त्याच्याही बाहेर काय आहे, असे रिंग्ज आम्ही एक्सप्लोअर करत असतो. तर एक एलिमेंट असा असतो फॅन्टसीचा, की आपल्या फॅन्टसीज मधल्या कुठल्या फॅन्टसीज आपल्याला डिस्कस करायला आवडतील एकमेकांशी, आणि त्याच्यापैकी काही फॅन्टसी अशी आहे का जी आपण रियालिटीमध्ये आणू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक कपल होती की तिचं इंटरेस्ट होता की तिला लेक साईडच्या पाशी सेक्स करायचं होतं, कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये किंवा ओपन एअरमध्ये. त्याचं फॅन्टसी होती की बीचवरती पाहिजे होतं, खूप गरम हवेत. सो मग असं घडवून त्यांनी कसं आणलं की कुठल्या तरी एका अशा वॉर्म ठिकाणी, बीच साईड रिसॉर्ट, जिथं
सिक्लुडेड एरिया होती अशी त्यांना सापडली की दोघांची फॅन्टसी फुलफिल झाली. तसंच फॉर एक्झाम्पल काही कपल्स सेक्स टॉयज यूज करण्यामध्ये इनएक्सपिरियन्स्ड असतात किंवा त्यांनी कधी त्याचा एकाने विचार केलेला असतो, दुसऱ्याला ते नकोसं वाटत असतं. तर हो, आपण ट्राय तर करून बघूया काय वेगळं आहे. जस्ट की आपण एक नवीन टूल एक्सप्लोअर करतोय. तर त्या अशा गोष्टींमध्ये किंवा ब्लाइंड फोल्डिंग आहे, हँडकफ्स आहेत, काही गोष्टी ट्रिगर करणाऱ्या असतात, म्हणजे नकोच, अजिबातच नको. पण ज्या गोष्टींची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते, कधी कधी तिथे टच पॉइंट केल्याने आपल्याला लक्षात येतं की ते एवढे घाबरण्यासारखे नसतात आणि त्यात पण काहीतरी शिकायला असतं. सो मी असं म्हणत नाही की कपल्सनी डेंजरस गोष्टी ट्राय कराव्या किंवा खूपच एकमेकांना हर्ट होईल अशा काही गोष्टी ट्राय कराव्या. पण प्रत्येकाच्या एक्सपिरियन्समध्ये अशा काही गोष्टी असतात ज्याच्याबद्दल आपण क्युरियस पण असतो आणि थोडंसं वाटत असतं की करू का नको, चालेल का नाही, जमेल का नाही, होईल का नाही. तर आपली सेफ्टी कायम ठेवून, आपले बाउंड्रीज कायम ठेवून, आपलं कन्सेंट त्याच्यामध्ये असून आपण आपल्या रोमॅन्टिक इंटरॅक्शनमध्ये नवीन काय इन्क्लूड करू शकू का? आपण दोघे कुठली तरी नवीन गोष्ट ट्राय करायला तयार आहोत का? हे कॉन्व्हर्सेशन होणं जास्त महत्त्वाचं. ही गोष्ट तुम्ही अल्टिमेटली कराल किंवा नाही कराल, पण ते कॉन्व्हर्सेशन ओपन अप करण्यामध्ये एक रिलीज असतो, एक बंधनांचा, एक बाउंड्रीजचा किंवा एक रिस्ट्रिक्शन्सचा. आणि आपण एकमेकांना जास्त चांगलं ओळखू शकतो की आपण जेव्हा कुठली डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन करू शकतो अशा पद्धतीने सेक्शुअलिटी, सेक्शुअल एक्सप्रेशनमध्ये आपली जी क्युरिओसिटी असते किंवा आपले प्रेफरन्सेस असतात त्याला जेव्हा आपण एक्सप्लोअर करतो तेव्हा ते रिलेशनशिप अजून ओपन होतं पॉसिबिलिटीजसाठी. हे एक आहे. मग बरेच वेळा आपण म्हणजे आम्ही थेरपिस्ट म्हणून सेन्सेट फोकसमध्ये आपण नवीन नवीन सेन्सेशन्स आणि टेक्स्चर्स एक्सप्लोअर करतो. तर बहुतेक कपल्स एका कम्फर्ट लेवलला सेटल होतात की हेच क्रीम वापरायचं, हीच उदबत्ती लावायची, हेच म्युझिक लावायचं. सो तुम्ही ते शेकअप करू शकता. आपण दोघांनी कधीच ट्राय केलं नाही असं म्युझिक ट्राय करून बघूया. पहिल्यांदा कदाचित थोडा अनकम्फर्टेबल वाटेल, पण मग मे बी त्याच्यामधलं काहीतरी वेगळा रिदम आपल्याला आवडेल, कुठेतरी एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आवडेल. किंवा आपण पूर्वी कधीच अशा हॉलिडेला गेलो नाहीत, आपण मे बी ह्या वेळेला आपण एका ऍक्टिव्हिटी हॉलिडेला जाऊन बघूया. किंवा टेक्स्चर्स, फॉर एक्झाम्पल फूड, आपण कधी फूड इन्क्लूड नाही केलेलं सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये, ते करू शकतो. सो आपल्या सेक्शुअल रिलेशनशिपचे जे वेगवेगळे एलिमेंट्स असतात त्याच्यामध्ये आपण न्यूनेस आणि व्हरायटी कशी पुश करू शकतो, ती बाउंड्री, आणि ते किती फ्रिक्वेंटली आपल्याला करायला आवडेल ह्याचं इंटेन्शन सेटिंग आपण न्यू इयर्स रेझोल्युशनमध्ये करू शकतो. सेकंड, सपोज जे लोक सिंगल आहेत किंवा ब्रेकअप झालेलं आहे त्यांच्यामध्ये मॅस्टरबेशन विषयी किंवा सेल्फ प्लेजर विषयी खूप मिसअंडरस्टँडिंग आणि मिथ्स असतात. तर आपण सेल्फ मेंटेनन्ससाठी काय करतोय सेक्शुअली? एक्सरसाइज ही गोष्ट खूप सोपी असते समजवायला लोकांना. चांगलं न्यूट्रिशन खूप सोपं असतं. हो, मी माझ्या हेल्थसाठी करतोय. पण तुमच्या सेक्शुअल हेल्थसाठी तुम्ही काय करताय? मी आता लोक हसतील कदाचित, पण मी आय कम्पेअर इट टू प्लंबिंग. तुम्ही नळ कायम बंद ठेवला तर त्याच्यामध्ये कचरा गोळा होतो, पाईप्स गंजतात, घाण गोळा होते. तर तो नळ फ्रिक्वेंटली ओपन करणं, त्याचा कचरा क्लिअर करणं पण तितकंच महत्वाचं आहे ना कुठल्याही प्लंबिंग सिस्टमसाठी. साधी गाडी जरी 3 आठवडे उभी केली तरी लगेच स्टार्ट होत नाही. तर तुमची सेक्शुअल ऍक्टिव्हिटी तुम्ही जेव्हा नवीन पार्टनरला भेटतात तेव्हा एकदम करकरीत छान अशी असेल असं तुम्ही अस्युम कसं करता? तर तुमची जी सेक्शुअल हेल्थची प्रॅक्टिस आहे, सेल्फ प्लेजरची, स्वतःला ओळखायची, माझे ट्रिगर्स काय, माझे स्टिम्युलेशन पॉइंट्स काय, माझे नीड्स काय, माझे प्रेफरन्सेस काय, ह्याच्यासाठी तुमची जी मॅस्टरबेटरी प्रॅक्टिस किंवा सेल्फ केअरची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही एस्टॅब्लिश करणं महत्वाचं आहे. तर हे एक रेझोल्युशन असू शकतं की नवीन वर्षाचे पहिले 3 महिने मी स्वतःच्या सेल्फ डिस्कव्हरीसाठी देणार आहे, की ऍक्च्युली मी जेव्हा एका नवीन पार्टनर बरोबर जाईन तेव्हा माझा कॉन्फिडन्स लेवल मला कसा पाहिजे स्वतःबद्दल. मी फक्त रिसिव्हिंग एंडला नसणार आहे, मी कमांड पण करू शकतो की मला काय आवडतं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे असे खूप पुरुष येतात की मला प्रीमेच्युअर एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे, इतकी वर्ष कुठल्याही रिलेशनशिपमध्ये आहे. म्हटलं मग रिलेशनशिप मध्ये काय करत होता? काही नाही, मी पॉर्न बघून मास्टरबेट करत होतो. म्हणजे इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मिस कशी काय केली प्रॅक्टिस करायची? यू गेट व्हॉट यू प्रॅक्टिस. मी ऑपॉर्च्युनिटी घेऊन प्रॅक्टिस करायला शिका.
मी कसं डिले करू शकतो इजॅक्युलेशन. मग ते इजॅक्युलेट करणं किंवा ऑर्गॅझम करणं गिल्टशीच रिलेटेड का असलं पाहिजे, हे क्वेश्चन तरी करता आलं पाहिजे. ही मी गोष्ट प्रॅक्टिस करतोय, मला गिल्टीच वाटलं पाहिजे का ह्याच्याबद्दल, मी ह्याचं इमोशन कसं चेंज करू शकतो, की मी एम्पॉवर्ड फील करतो. मी प्रॅक्टिस करतोय कारण काय, पुढच्या रिलेशनशिपमध्ये ह्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी माझ्याकडे एक टूल आहे, म्हणजे माझं शरीर. ह्याला मी पुश करतोय. हे टेक्निक्स मी शिकतोय माझ्यासाठी, की आय एम गोइंग टू बी अ बेटर लव्हर. मी कसं शिकायचं माझ्या पार्टनरला प्रायोरिटाईज करायला. आणि बहुतेक स्त्रियांनी पण हे ओळखून घ्यायला पाहिजे की मी पुढच्या रिलेशनशिपमध्ये आय एम नॉट जस्ट गोइंग टू बी अ मॅस्टरबेटरी डिव्हाइस. मी ते सेक्शुअल रिलेशनशिप माझ्या कमांडमध्ये कशी घेऊ शकते, म्हणजे माझं प्लेजर तिथं पण प्रायोरिटाईज होईल किंवा तितकंच इम्पॉर्टंट असेल माझ्यासाठी आणि माझ्या पार्टनरसाठी. मी कसं ओळखू शकते की ते रिलेशनशिप मला हवं तसं चाललंय. सो हे जे सेल्फ डिस्कव्हरीची जी प्रोसेस आहे, ही पण आपल्या रेझोल्युशनचा भाग असू शकते. नॉट नेसेसरी की तुम्ही सिंगल असायला पाहिजे. इवन मॅरिड रिलेशनशिपमध्ये सुद्धा सेल्फ डिस्कव्हरी हा एक इम्पॉर्टंट कॉन्व्हर्सेशन पॉइंट आहे. आम्ही सेक्स थेरपीमध्ये सुद्धा तो इन्क्लूड करतो. सेल्फ फोकस एक्सरसाइजेसमध्ये ते कपल्स एकमेकांना शिकवत असतात त्यांच्या शरीराबद्दल. सो हा एक महत्वाचा एक रेझोल्युशन पॉइंट आहे कपल्ससाठी सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये सेल्फ डिस्कव्हरीचा. सो समराईज करायचं म्हणजे सेक्शुअल इंटेन्शन सेट करताना कुठल्याही न्यू इयर एपिसोड, कुठल्याही न्यू बिगिनिंगसाठी त्याच्यामध्ये आपण स्वतःची जी सेल्फ ग्रोथ आहे, बाउंड्रीज आहेत, स्वतःला ओळखण्यासाठी जे जे स्टेप्स घेतो ते सगळे आपण इन्क्लूड करू शकतो. प्लस कपल इंटरॅक्शनमध्ये न्यूनेस, एक्साइटमेंट, क्युरिओसिटी हे सगळे डायनॅमिक्स कसे इन्क्लूड करता येतील हे आपण त्या इंटेन्शन्सनी सेट करू शकतो. येस मॅडम, हा एपिसोड खरंच खूप वेगळा झाला आणि एक नवीन वर्षासाठी खूप जास्ती टेकअवेज तुम्ही शेअर केलेत. मला खात्री आहे की आपल्या सगळ्या लिस्नर्सनाही यातनं एक नवीन इन्साइट्स मिळाली असेल. सो सगळ्या लिस्नर्सना इथे स्पेशल थँक्स द्यायचा आहे, कारण पॉडकास्टला आमच्या खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि तो वाढतोच आहे दिवसेंदिवस. फक्त एकच रिक्वेस्ट आहे जाता की जर तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल यूट्यूबचा तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या प्रत्येक नवीन एपिसोडचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. व्ही फॉर वजायनाचा नवीन एपिसोड हा दर गुरुवारी रात्री 9 वाजता रिलीज होत असतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या वेगळ्या महत्वाच्या विषयावर गप्पा मारण्यासाठी. ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.